तर मंडळी आता मी आलो आहे काजळी नदीवरती. तो दिलीप काकांचा मुलगा आणि इकडे बघता राजू दादा आपला. आम्ही आलो आहे मशीन लावायला. मशीन इंजिनियर घेऊन आलो आहे स्वतः, राजेश वागदरे. हा बोल. नमस्कार अंधेरी. राजू आता राजू वगैरे मी चाललो नदीत पोहायला बंदावरी. मंडळी पाऊस बघा थांबतच नाही. दुसरी सर आहे लागोपाठ. थोडीशी कमी होते परत जोरात आला. हे बघा पाणी. त्याच्यावरून तुम्ही बघू शकता किती पाऊस पडतो. तर नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी आत्ता आमच्याबरोबर आहे अथर्व, श्रियांश आणि हे बघा. तर आता आम्ही चाललो होतो पोहायला काजळी नदीत. बरेच दिवसानंतर एक पावसाळी एन्जॉय. पण पाऊस काय थांबत नाही. सकाळपासून नव्हता, आता दुपारी सुरुवात झाली. आता वाजलेत 12:30 आणि काय पाऊस थांबायचं नावच नाही घेत आहे. बघा पाणी. तुम्ही बघूया. खुदा बघा गोल्डी पर्शियन. हे गोल्डी. चला मंडळी आता बघा मोकळं झालंय वातावरण. कुठे दादा? दादा चल. हे करतोय की बघा झाडाला पेरू लागलेत. बारके बारके आहेत. हे इकडे आहेत. पिक्के पण आहेत. काय काय किडी बघून खायला लागतील. हे चले. तर दादा आलाय. चला आता आपण जाऊया. चला चला मंडळी. बघा आता येऊन पोचलोय आपण. आपल्या बांधना साईडला जायचं तिकडे वरती नदीमध्ये पोहायला. नदीचं पाणी कमीच आहे, निव्वळ आहे. काय स्वार्क मासा नाही. तर पोचलोय आम्ही बांधनावरती. हे बघा एक पण मासा नाही. एक पण मासा नाही. चल इथेच जाऊया पोहायला बाजूला. हा तर आम्ही आलो होता वरच्या साईडला. बघा इकडून रस्ता म्हणजे पर्या क्रॉस करून इकडूनच वाघ गेला होता बाई. ह्या साईडने एकदम मधून गेला. वाव. हा होल नव्हे, फोर्स लय आहे पाण्याला. अरे इथे झाला होता दादा रात्री. या स्पॉटला भेटतात या पॉइंटात मासे. चप्पल छत्री ठेवले. जाऊया इथे जायचं आता आंघोळीला. धबधबा धबधबा नाही, नदी आहे आमची काजळी नदी. आता इथे जरा मस्त आंघोळ करायची. मुंबईकर आले आपले दादा वगैरे, ते आता मस्त एन्जॉय करतील. इथे जोर आहे रे पाण्याला. जास्त असल्यामुळे आम्ही खालच्या साईडला चाललो आता. म्हणजे ते फोर्स आहे पाण्याला. पाय घसरला तर खाली जायला हवे. आपल्या नदीत जाऊया, म्हणजे आपल्या खालच्या साईडला जाऊया है ना. चलो चला. तर मंडळी परत एकदा प्लॅन चेंज झाला. वरच्या साईडला आलो. तुझा अड्डी वाघाने कोणला तरी खाऊन टाकलं.
वरच्या साईडला आलो आम्ही आता. चला तो बघ पार दादाला गेला. वरच्या साईडला आंघोळ करायची. ए, कर आई, कर आंघोळ. मार उडी. यो फुल एन्जॉय चालू आहे नदीमध्ये बघा. सर्व पोहतोय. श्रियांश दादा. ते दगड आहे. पाणी लय मोठं आहे नदीला दगड लागते. त्यामुळे आम्ही बाजूलाच पोहतोय. मला दगड लागते. फोर्स जास्त आहे पाण्याला. लागतंय. इकडे इकडे बघा एन्जॉय चालू आहे. हा बघा पावसाचा आनंद मस्तपैकी पाण्यात येतो. मला होईल. मी माझं इथं. मी इथं मारू. सुंदर असं मजेदार बघा तर मंडळी आता आम्ही चाललोय घरी. परतीचा प्रवास. प्रवास करत आहोत. आता निघाले परतीच्या प्रवासात. राजू काका. चला आम्ही घरी. मजा आली काय? मजा आली एकदम मजा. या मंडळी जेवायला हो श्रेयान. अंड हे सुकट आहे भाजलेली. खेकडा कालचे खेकडे. दादा वाजता जेवायला. यो मंडळी आलोय आम्ही आमच्या परड्यामध्ये. तर मंडळी आलोय आम्ही नदीवरती. आपला पंप आहे तो काढायचा आहे. मग अशी लावला होता सकाळी पाण्यासाठी. पाणी टंचाई होती आमच्या ग्रामपंचायतमधून पाणी येत नव्हतं हे बघा. आणि नदीला पण पाणी वाढलंय. पाईप भरले बघ. हो पूर्ण भरले. सकाळी नव्हते भरलेले ते. चला पंप दाखवतो तुम्हाला. हा बघा आमचा इथे पंप लावलेला आहे. एवढा दिसतो. आणि आता काय आमचं पाणी भरून झालेलं आहे पंपावरती. हां आता आम्ही पंप काढण्यासाठी आलेलो आहे. छत्री बंद कर. चल मला नाही. मी आलोय कालच्या स्पॉटवरती. दादाला आणि अथर्वला फिरायचं होतं या स्पॉटवरती. दादा भरपूर वेळा आलाय. तिथं किरवी दिसली. अथर्वला यायचं होतं. आणि आम्हाला आहे ना इकडे कालच्या साईडला एक किरवी दिसली होती. पकडायला गेलो तर पळाली ती किरवी. फिरली आता कुठे गेली ती भेटत नाही दिसत नाही. चिकन किती आहे? एवढं आहे. ह्याच्या खाली नाही ना. ते असेल त्यात लपलेले असते. त्याच्यामध्ये असेल त्या पानांमध्ये आपल्याला दिसत नाही एवढंच. आज पुन्हा योग आला या देवळात यायचा. केदारलिंगाच्या देवळात यायचा पुन्हा योग आला दादा आणि अथर्वमुळे. इकडे बघा मंडळी भात शेती लावून सुद्धा झाली. हे बघा भरपूर ठिकाणी लावले. दिसलं तर देवरू. देवरू पण आहे. देवरुख पण दिसतंय इथून.
हो बरं झाला वरून पाऊस.